चपातीसाठी ना हा तवा मी कालच्या दिवशी घेऊन आले डीमार्ट मधून। हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कशा आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार। आज देवपूजा करताना पियाला जस्ट असंच सांगितलं मी की जा बाळा आणि फ्रीजमधून मस्त फुलं ठेवलेली आहेत ती घेऊन ये म्हणून। कारण मी आता सध्या तरी फुलं ऑनलाईनच मागवते आणि ते आले जेव्हा पण येतात एकतर मग ते देवपूजा करायच्या आधी येतात, नाहीतर मग दुपारी वगैरे मागवले की मी डबल पिशवीमध्ये पॅक करून त्यांना फ्रीजमध्ये ठेवत असते। आणि मग करताना तिचं असं म्हणणं होतं, म्हणजे मी तिला आणायला लावल्यानंतर की मम्मा मीच जे आहे ते फुलं सगळे देवाला जे आहे ते ठेवते म्हणून। म्हटलं ठीक आहे ठेव तू। आणि अशा पद्धतीने काय असे ना खूप दिवसानंतर आम्ही दोघांनी सोबत देवपूजा केली। पूर्ण देवपूजा मी तुमच्यासोबत कधीच शेअर करत नाही, मी फक्त दिवा लावताना किंवा पूर्ण पूजा झाल्यानंतर एक छोटासा असा म्हणजे व्ह्यू असतो ना तेवढा मी तुम्हाला दाखवते। कारण काय होतं ना की कॅमेरा तिकडे चालू असतो आणि स्पेसचा किती प्रॉब्लेम असतो मोबाईलमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती, त्यामुळे तेवढा पूर्ण वेळ पण चालू ठेवायला काही पुरवडत नाही। आणि मला असं होतं की मी सारखं लक्ष असतं आपण आणि ते जे 5-10 मिनटं आपण देवाला देत असतो ते पण काही दिले जात नाही, म्हणून मी नेहमी फक्त आधीचा भाग रेकॉर्ड करते आणि जो शेवटचा भाग असतो तेवढं फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवत असते। तसं ना लवकरच उठलो होतो, त्यामुळे सकाळीच पियाची अंघोळ झाली, माझी पण झाली। आणि आता ना 7:45 वाजलेत, म्हणजे 7:45च्या आधी एक मेसेज आला रिमाइंडर म्हणून पियाच्या स्कूलमधून की तिची आज स्कूल आहे म्हणून। कारण तिला आता पेपर चालले होते, उद्या तिचं प्रॅक्टिकल एक्झाम आहे म्हणून आज सुट्टी असेल असं आम्ही गृहीत पकडलेलं होतं। पण बरं झालं ते एक रिमाइंडर मेसेज आला आणि आता वेळ आहे म्हटलं 10-15 मिनिटांमध्ये पटापट ब्रेकफास्ट जो आहे तो होऊन जाईल आपला आणि तिला पटापट तयार केलं की स्कूलला पाठवलं जाईल। नाही तर उशिरा जर हे लक्षात आलं असतं किंवा रिमाइंडर मेसेज आला नसता तर मग आज आमची स्कूल जर म्हणजे बुडलीच असती ती। पण ठीक आहे आता पटापट आवरून तिला स्कूलमध्ये पाठवते। माझी रोजची धावपळ तर मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवतच असते आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर अगदी स्वतःसाठी 5-10 मिनिटंसुद्धा काढायला वेळ मिळत नाही। 4-5 दिवसांपासून विचार करते की मला अप्पर लिप्स करायचे आहेत, फोरहेड करायचे, पण नाही, वेळच नाही माझ्याकडे। आणि आपले कामं तर आयुष्यभर चालत राहणार आहे, मग काय असंच राहायचं का? म्हणून ना मी याच्यावर एक सोल्युशन शोधून काढलं आणि ते म्हणजे अगारोचं फेशियल हेअर रिमूव्हर। याच्या मदतीने मी अगदी घरीच ना 5 मिनिटांमध्ये फेशियल हेअर रिमूव्हर करून घेऊ शकते। कुठेही पार्लरला जाण्यासाठी एक्स्ट्राचा वेळ काढायची गरज नाही। तर बघा असं छोट्याशा बॉक्समध्ये हे हेअर रिमूव्हर मला रिसीव्ह झालेलं आहे। दिसायलाही खूप क्यूट आहे आणि इझी टू यूज आहे। महत्त्वाचं म्हणजे कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे, म्हणजे जेवढी आपली लिपस्टिक असते ना तेवढंच आहे आणि यूज करणंही तेवढंच सोपं। खाली छोटंसं बटन दिलं आहे, ते तुम्ही प्रेस केलं की मशीन चालू होतं। चला म्हटलं हे किती काम करतं ना ते हातावर आधी यूज करून बघूया। आणि बघा एक छोटासा पॅचमध्ये मी ट्राय केलं आणि इथे तुम्ही बघू शकता तेवढ्या पॅचवरचे सगळे हेअर जे आहेत ते गायब झालेले आहे। म्हणजे पेनलेस सोल्युशन आहे हे एक। याच्यासोबत ना एक USB केबल मी होते, म्हणजे डिस्चार्ज झाले की आपण छान याला चार्ज करून घेऊ शकतो। आणि असं छोटंसं पाऊच मी होतं, म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये आपण हे सगळं जे आहे ना ते या पाऊचमध्ये कॅरी करून घेऊ शकतो। एक छोटासा ब्रश मी होतो, त्याच्या मदतीने आपण फेशियल रिमूव्ह झाल्यानंतर हे मशीन छान क्लीन करून घेऊ शकतो। चला आता मी 5 मिनिटांमध्ये माझ्या फेशियल हेअर सगळे रिमूव्ह करून घेणार आहे। माझ्या अप्पर लिप्सलाही बऱ्यापैकी हेअर ग्रोथ असते, फोरहेडला असते, त्यानंतर प्रत्येकाला जे आहे चीनवरही बारीक बारीक हेअर असतात आणि थ्रेडिंग करून घ्यायचं म्हटलं ना तर ते खूप पेनफुल असतं। त्यामुळे पेनलेस काही सोल्युशन शोधत असाल तर मग हे एक बेस्ट ऑप्शन आहे। या फेशियल हेअर रिमूव्हरच्या मदतीने ना तुम्ही अप्पर लिप्स, फोरहेड, चीनवरचे बारीक बारीक जे केस आहेत ना ते अगदी पेनलेस पद्धतीने काढून घेऊ शकतात। या मशीनला क्लीन करणंही तेवढंच सोपं आहे। फक्त ना इथून आपल्याला याला गोल फिरून बाहेर काढायचं आणि जो छोटासा ब्रश यासोबत मिळालेला असतो ना त्याच्या मदतीने सगळे त्यामधले बारीक बारीक केस असतात ना ते निघून जातात। आणि इथे बघा किती बारीक बारीक केस जे आहेत ते यामधून निघालेले आहेत। एक छोटा डेमो म्हणून ना आपण किवीवर ट्राय करून बघूया, कारण किवीवर पण तसेच केस असतात जसे आपल्या फेसवर केस असतात। तर मी एका साईडला ना थोडं हे मशीन चालवून बघते आणि एका साईडला काही चालवत नाही, म्हणजे आपल्याला जो रिझल्ट आहे ना तो विजिबल दिसेल। आणि इथे तुम्ही बघू शकतात जे लेफ्ट साईडचं आहे त्याच्यावर किती छान जे आहे किवी चमकायला लागलेली आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला जसेच्या तसे केस आहेत। चला तर मला तरी माझं एक चांगलं सोल्युशन मिळालेलं आहे, म्हणजे मला पार्लरला जाऊन अगदी तासभर घालवायची गरज नाही। घरच्या घरी मी 5 मिनिटात फेशियल हेअर रिमूव्ह करून घेऊ शकते। अशी छोटी मोठी कामं असतात जी आपली कधीच संपत नाही आणि खरंच वेळ मिळत नाही आपल्याला स्वतःसाठी। म्हणजे माझी तरी अशी रुटीन झाली ना आता की नाही मिळत मला स्वतःसाठी वेळ। आणि एखादं घरातलं काम असं आपण म्हणून टाळलं जरी ना की जाऊ दे आज नाही उद्या करावेत, पण तरी उद्या बघा उद्याच्या दिवशीही ते सेम पेंडिंग कामं असतात, त्यासोबत रेग्युलर कामं आणि त्यामध्येही वेळ मिळतच नाही। पण चला आता म्हटलं नवरात्री तर सुरू झाली, तसं काल परवाच हे मी कवर टाकायचा विचार केला होता, गणपतीच्या वेळेसच विचार केला होता, पण ते काही कामांमध्ये जमलं नाही। म्हटलं चला आज चेंज करून घेऊया, कारण
9-10 दिवसांची असते, त्यामुळे नाही काही तर 7-8 दिवस तरी आपल्याला हे कवर जे आहे ते बघायला मिळेल आणि एक लुक जो आहे ना तो ह्या रूमचा चेंज होऊन जाईल. ॲक्च्युली ती मागची भिंत आहे ना तिथे मी छोट्या 3 फ्रेम लावलेल्या आहेत. तिथे मला काहीतरी असं शोपीस वगैरे छान असं म्हणजे वॉल डेकोर करता येईल असं काहीतरी घ्यायचं आहे. पण ना ते प्राईस वगैरे बघून काही माझं मन होत नाही पहिला मुद्दा म्हणजे. आणि मला याच्यासाठी पण एक रिझन माझं असं पण आहे की जर मी त्या वॉलला कलर दिला ना तर त्यानंतर ते सूट झालं पाहिजे जे पण मी घेते. कारण असं मोठं काहीतरी घेऊयात म्हटलं. ते असे सर्कलमध्ये किंवा फ्लावर्समध्ये असतात बघा, किंवा त्याच्या मागे आपण एखादा लाईट वगैरे लावून घेऊ शकतो त्या पद्धतीने. पण मग मी त्यासाठी पण थांबली आहे की जर मी त्या वॉलला कलर दिला किंवा एखादा वॉलपेपर वगैरे लावला तिथे, जसा बेडरूममध्ये आम्ही लावून घेतलेला आहे, तर मग त्याच्यानंतर ते एखादं आपण असं शोपीस घ्यायचं आणि वॉल डेकोर घ्यायचं आणि मग ते मॅच होणार नाही. त्यामुळे पण थांबली मी. मला एक कमेंट पण आली होती यावर की तुझा हॉल छान आहे पण तू म्हणजे तुझा सेम जो आहे ना तो लुक येतो आहे हॉलचा, काहीतरी तू चेंजेस कर त्याच्यामध्ये. आणि खरंच मला करायचं आहे, डोक्यात चाललेलं पण असतं. पण असं होतं ना की बऱ्याच गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतात, मग आपण 1-2 गोष्टी जरा पुढे फ्युचरवर ढकलत असतो. त्यातली ही एक गोष्ट आहे. चला असं बघा, सोफा कवर चेंज केला आणि हॉलचा लुक किती छान दिसतोय आता. आज मी दम आलूची भाजी बनवणार आहे. आणि काय होतं माहिती का, एखादी अशी रेसिपी असते आपल्याकडे की तिला आपण कधीतरी बनवली ना तर एक्झॅक्टली तिला बनवायची कशी हे आपण विसरून गेलेलो असतो. मग त्या सिच्युएशनमध्ये ना यूट्यूबच्या रेसिपीज असतात ना त्या खूप कामात येतात. आणि आपलं असं होतं ना की आपण एक रेसिपी बघून आपलं मन कधीच भरत नाही, आपण 2-3 बघतो आणि मध्ये सगळ्यांची जम्बलिंग होते आणि जी 4थी रेसिपी बनते ना ती आपल्या मनाचीच बनते. काहीतरी खूप छान बनते तर काहीतरी मग होतो पचका. पण माझी आज जी म्हणजे हे दम आलूची भाजी बनली ना इतकी छान बनली होती की काय सांगू तुम्हाला. मी इथे कुकरमध्ये बघा छोटे जे बटाटे असतात ते उकळायला टाकले, त्यामध्ये मीठ पण घातलं होतं मी. आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कच्चा टमॅटो घेतलेला आहे आणि थोडे अद्रक, लसूण आणि काजूचे काही जे आहेत ना ते तुकडे घेतलेले आहेत. आणि माझा आलू पण तोपर्यंत बॉईल झालेला होता आणि मी याची ना ह्याची पेस्ट करून घेतली. फक्त मी याच्यामध्ये कांदा टाकत नाही आहे. मी आधी विचार केला होता की कांदा मी बारीक चॉप करून घेईल, पण मग काय होतं ना बारीक आपण कांदा जर असा पेस्ट बनवून घेतली ना कांद्याची तर मग ग्रेव्ही खूप छान बनते. पण मला हे नंतर समजलं, त्यामुळे मी ही सगळी जी ग्रेव्ही होती ना ती एका बाउलमध्ये काढून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे ते परत कांदे टाकले आणि कांद्याची ही पेस्ट करून घेतली. म्हणजे पेस्ट असली का मग ग्रेव्ही छान बनते. हा एक जो होता तो मुद्दा होता. आणि आपलं असं असतं की 2-4 रेसिपी बघितलेल्या असतात, त्यातून आपण काहीतरी करायचं ठरवतो. तसंच माझंही झालं. 1-2 रेसिपीमध्ये कांदा त्यांनी बारीक असं कापून घेतला होता. म्हटलं तो थोडासा जाड राहूनच जातो, मग त्यापेक्षा म्हटलं बारीकच करून घेऊया. यांची सगळ्यांची साल काढली बटाट्याची आणि थोडं तेल टाकून ना फक्त असं परतून घेते मी, कारण ते खाली चिपकत पण होते, त्यामुळे म्हटलं जळायचं नाही तर. आणि ह्याच कढाईमध्ये मला पुढे भाजी पण बनवायची होती, त्यामुळे मी अगदी थोडेसे परतले त्यांना आणि काढून घेतले. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की कांद्याची पेस्ट बनवून घेतली होती ती मी आधी तेलामध्ये परतून घेतली आणि त्याच्यानंतर जे काही काजू आणि टमॅटो वगैरे होते ते मी त्याच्यानंतर तेलामध्ये परतून घेतलं. छान तेल सुटायला लागलं. त्याच्यानंतर मी जे काही घरामध्ये मसाले होते ते सगळे त्यामध्ये ॲड केले, थोडं तिखट वगैरे सोबत सगळं. आणि पियाच्या पप्पांचं म्हणणं होतं की त्यामध्ये थोडं आपल्याकडे फ्रीजमध्ये कधीपासून पडला आहे तो चण्याचा मसाला असतो ना, छोलेवाला मसाला, तो पडला आहे म्हणे, तो पण टाकून दे म्हणजे संपून जाईल तो. म्हटलं ठीक आहे चला आणा. तो पण मी यामध्ये टाकून दिला आणि अशा पद्धतीने हे सगळे मसाले त्यामध्ये गेले होते आणि भाजी मात्र खूप छान बनली होती. सो असे वेगवेगळे मसाले जर आपण मिक्स करून टाकले ना एक वेगळाच फ्लेवर पण येतो भाजीला. आणि रोजच्या भाजीपेक्षा एक वेगळी चव पण आपल्याला जी असते ती खायला मिळते. आणि त्यानंतर यामध्ये पाणी ॲड केलं. मसाले छान भाजून घेतल्यानंतर पाणी ॲड केलं. मग जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं पाणी टाकायचं. आणि जे बटाटे मी थोडेसे उकळल्यानंतर थोडे तेलात परतून घेतले होते ते मी यामध्ये ॲड केले. ही भाजी जरा घट्टच असते, पण आम्हाला जास्त घट्ट खायची सवय नाही आहे, त्यामुळे आम्ही एक्स्ट्राचं पाणी मी त्यामध्ये ॲड केलं होतं. कारण तो बटाटा चुरल्यानंतर तेवढा प्लेटमधला तेवढा जो भाजी असते ती ऑलरेडी घट्ट होऊन जाते, म्हणून मग मी थोडी पातळसरच बनवली होती भाजी, पण खूप छान बनली होती. चपातीसाठी ना हा तवा मी कालच्या दिवशी घेऊन आली आहे डीमार्ट मधून. आणि मी मागच्या वेळेस जेव्हा मम्मी सोबत गेली होती ना डीमार्ट मध्ये, तेव्हा मला 1-2 कमेंट आल्या होत्या की ह्या ब्रँडचा तवा ना डीमार्ट मधला खूप छान आहे, काहीतरी परफेक्ट की असं काहीतरी नाव सांगितलं होतं. पण मी आमच्या इथल्या जवळच्या रेडी डीमार्ट आहे, तिथे जास्त ग्रोसरी किंवा जास्त भांडे वगैरे अवेलेबल नसतात, पण गेली होती आणि तिथे हा एकच ऑप्शन होता. म्हटलं चला घेऊयात. तर तुम्ही जो सजेस्ट केला होता ना तुमच्यापैकी मला 2-1 जणांनी त्या ब्रँडचं नाव जे आहे ते सांगितलं होतं, पण एक्झॅक्टली मला ते आठवत पण नव्हतं. आणि तिथे त्या ब्रँडचा तवा जर दिसला असता ना तर मग मला लक्षात आलं असते की ओके हा जो आहे तुम्ही असं नाव सांगितलंय म्हणून, पण तिथे काय ऑप्शन होते नाही, म्हणून मी हा निधीवाला आणलाय चपातीसाठी.
चपातीसाठी. माझा आहे चपातीचा पण इतका म्हणजे ना तो आजूबाजूने खूप जास्त असा तेलकट सारखा झाला आणि तो डोसा तवा होता. मी त्याला गेल्या 5-6 वर्षापासून त्यालाच यूज करते, जास्त 7-8 वर्षापासून त्याला यूज करते मी. पण आता म्हटलं चला एक चपातीसाठी जो आहे तो असा घेऊया. मला असं वाटत होतं की थोडा ना असा इथे जाड पाहिजे होता, थोडा जाड राहिला असता ना दणकट, म्हणजे मग चपाती थोडी छान शेकली गेली असती. पण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बघितलंय मी आणि ऑनलाईन असं तवा मागवायचा विचार करत होती. पण म्हटलं जाऊ दे, आपण प्रत्यक्षात बघून शेवटी भांडे घेणं थोडा वेगळा एक्सपिरियन्स असतो, म्हणून मी हा घेतलेला आहे. सो चला मग आता या नवीन तव्यावर जी आहे ती चपाती बनवायची. वस्तू कुठली असो, किचन मधली असो, घरातली कुठली वस्तू असती तरी आपल्याला त्याचा आनंद असतो की आपल्याला नवीन गोष्टीमध्ये काहीतरी बनवायचंय म्हणलं, मग ती चपाती का असे ना. तसं तर मला भरपूर वैताग येतो चपाती बनवायचा, पण आज नवीन तवा आहे म्हणून थोडी एक्साइटमेंट आहे. बघूया आता कसे चपात्या त्यावर बनतात. आणि डोसा तर काही बनणार नाही मला असं वाटतं याच्यावर, पण चपाती म्हणा किंवा मग पराठा वगैरे जो आहे तो याच्यावर छान बनेल. तसं डोसा ट्राय करून बघेल मी. माझा आहे तो जुना तवा चांगला, पण तो आजूबाजूने जो खराब झालाय ना त्यामुळे डोसेची साईज मला जास्त मोठी काढता येत नाही, असं छोटासा डोसा काढावा लागतो. पण ठीक आहे, याच्यावर जर चांगला डोसा जमला तर नवीन नवीन आहे तेवढ्या डोसेसाठी पण याला यूज करेल. आणि बघूयात आता काय कशी चपाती जी आहे ती बनते. स्टिकर वगैरे काढून आधी त्याला घसून घ्यावं लागेल. हे पहा, अशी काहीशी भाजी बनली होती. पण ना यामध्ये जर कसुरी मेथी ॲड केली ना तर अजून चव खूप छान येते. पण यांना काही आवडत नाही कसुरी मेथी, म्हणून मी ते टाकणंच बंद केलं आहे. कारण मग जर आपण म्हणजे चुकून असं टाकूयात आणि त्यांना समजणार नाही असं जरी म्हणले ना, पण तो खाताना तो फ्लेवर येतो आणि मग त्यांची आरडाओरड होते की मला आवडत नाही तरी पण तू टाकते. म्हटलं ठीक आहे, काही टाकायचंच नाही आता यापुढे. आणि जी जशी पॅकेट आणलं आहे माझ्याकडे महागडं ते तसं पडलेलं आहे फक्त यांच्यामुळे. चला आता भाजी तर बनवून तयार झाली होती. आणि मी खरंच सांगते तुम्हाला, म्हणजे असा तवा जर तुम्ही एखादा चपातीसाठी पर्टिक्युलर तवा शोधत असाल ना तर तुम्ही असा तवा नक्की घ्या. म्हणजे सेम पीठ आहे बघा, जे मी आता 2 दिवसापूर्वी जे चपातीचं पीठ होतं आता पण तेच आहे, पण चपात्यांमध्ये खूप डिफरन्स आहे. म्हणजे चपात्या ना अशा सॉफ्ट राहतात. नाहीतर माझा आधीचा तवा होता ना, काय व्हायचं तो मध्ये खूप जास्त गरम व्हायचा आणि त्याचा मधला भाग असा थोडा म्हणजे तो जो पोपडी म्हणतो ना आपण तसं त्याला कडक होऊन जायचा तो. आणि चपात्या एवढ्या सॉफ्ट राहायच्या नाही माझ्या. आणि मी आज एक्स्ट्रा मेहनत वगैरे काहीच घेतली नाही, पटपट व्हिडिओच्या नादामध्ये कसं बसं पीठ भिजवलं आणि लगेच चपात्या करायला लागली. पण खरंच चपात्या खूप छान बनतात. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की मी डीमार्टमधून घेतलेलं आहे, तसं तुम्ही ऑनलाईन वगैरे पण बघू शकता. एखादा चांगला ब्रँडचा घेतला की मग बरं पडतं. आणि नवीन तवा होता म्हणून बघा इथे पियासुद्धा जे होती ना ती येऊन बघत होती की मम्मा कशा याच्यावर चपात्या बनवते. आणि म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण इन्व्हेस्ट केलं आहे ती गोष्ट चांगली निघाली, मग आपल्याला असं वाटतं की ठीक आहे आपले पैसे गेलेत ते बरोबर जागेवर गेले असं. महत्त्वाचं काम पूर्ण करायचं होतं. येणाऱ्या 2-3 दिवसात मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करतेच. आणि ज्या गोष्टीचं एवढं कौतुक चाललं होतं माझं 4-5 महिन्यापासून, फायनली ती वस्तू जी आहे ती जागेवर पोहोचलेली आहे. आणि त्यानंतर हा सगळा झालेला पसारा. तसं तर ठेवायला एवढा वेळ लागला नसता, पण व्हिडिओ करायचं म्हणलं की मग थोडं जास्त वेळ लागूनच जातो. आणि त्यामध्ये एवढ्या गोष्टी होत्या की त्या सगळ्या त्या किचनवर आल्या होत्या. तेच मला आता सगळं आवरून घ्यायचं होतं, म्हणून मी पटपट जे आहे ते तुम्हाला इथे आवरताना दाखवते. कारण जेवण झाल्यानंतर मी डायरेक्ट तेच करायला घेतलं होतं, त्यामुळे मी इथलं काहीच आवरलेलं नव्हतं. आणि आता जे आहे ते सगळं आवरून घेते. आणि बघा पियाला आता जायचं होतं ट्युशनला. आणि काल ना तव्यासोबत हे एक मॉप पण घेतलेलं होतं फरशी पुसायचं. तर मी ना म्हणजे माझ्याकडे फक्त ती स्टिक असते ना आणि हाताने आपण त्याला असं पिळून घेतो ती होती. आणि मी म्हणजे तीच मी वापरत होती. माझं असं म्हणजे माझं असं मत होतं त्याच्या मागचं की तिला जागा लागत नाही जास्त, कुठेतरी एका कोपऱ्यात ती उभी राहून जाते. असा मॉपचा डब्बा घेतला की मग घरामध्ये एक कोपरा लागतो त्याला ठेवायला. आणि मला असं व्हायचं की याला मी कुठे ठेवायचं, जागा नाही आहे, रूम छोटे छोटे आहेत सगळे. पण फायनली जे आहे ते म्हटलं घेऊनच टाकूया, चला होईल कुठे ना कुठे ॲडजस्ट. पण पहिल्यांदा त्याला यूज करायचं होतं म्हणून पियाचं एवढं आनंदाने जे आहे त्याला यूज करणं चालू होतं. घर पुसण्याची तिची ही एक्साइटमेंट अशीच्या अशी राहिली तर मला असं वाटतं की मला काही फ्युचरमध्ये घर पुसायची गरज नाही. आनंदाने का असे ना, एक्साइटमेंटमध्ये का असे ना, माझं घर जे आहे ते खूप छान पुसलं जाईल. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सकाळी सकाळी माझ्या बाल्कनीचा व्ह्यू दाखवते. एवढा पसारा झाला आहे, पार्सल वगैरे खूप आले, त्यांचे बॉक्सेस आहेत, त्यातल्या त्यात कुंड्या वगैरे इकडे तिकडे पडलेल्या आहेत. म्हटलं आज दुसरं काहीही काम करायचं नाही, पहिले सकाळी हे जे खालचं तुम्हाला बाल्कनी दिसते ना हिला पूर्ण व्यवस्थित मला करून घ्यायचे आहे. आणि हे खालचं सोडून मी पुढे काय काय करते तुम्ही बघाच पुढे शेवटपर्यंत हा व्हिडिओ, म्हणजे समजेल तुम्हाला. मस्त जुडा वगैरे बांधला आहे आणि अगदी एनर्जेटिक अशी मी झालेली होती की म्हटलं आवरूनच काढूया आज. जे काय असेल ते बॉक्सेस वगैरे सगळे भंगारमध्ये
बाल्कनीमध्ये देऊयात आणि बाल्कनी अगदी मनमोकळी करून टाकूयात. पियाचाही पसारा असतो, म्हणजे ते पार्सल वगैरे तर ठीक आहे, किंवा माझ्या कुंड्या, त्याची माती आणि वेगवेगळ्या गोष्टी, पण पियाही बराचसा पसारा करते. एक एक गोष्टी म्हटलं सगळ्याच आवरूयात. आणि काय होतं माहिती का, मी बाल्कनीचं काही आवरायला गेली ना की माझी म्हणजे गार्डनिंगची एवढी कामं पेंडिंग असतात ना, कारण व्हिडिओमुळे मला जास्त वेळ मिळत नाही बाल्कनीमध्ये द्यायला. आणि एखादं प्लांट शिफ्ट करून घ्यायचं आहे, किंवा एकाचे 2 करायचे आहेत आपल्याला, किंवा कटिंग्स असतील छोट्या छोट्या त्या लावून घ्यायच्या आहेत, किंवा कुंड्यांमध्ये जे आहे ते फर्टिलायझर वगैरे ॲड करायचे, हे सुद्धा माझं पेंडिंग राहून जातं बऱ्याच वेळा. आज करू उद्या करू म्हणता म्हणता 8-8 दिवस असेच निघून जातात. आणि तसंच काहीचं हे असे छोटे छोटे मी कटिंग्स लावल्या होत्या, यांचंही चाललेलं होतं. कारण काय होतं आहे की छोट्या छोट्या कुंड्या माझ्याकडे खूप जास्त झाल्या आहे आणि मला त्या हळूहळू करून जरा कमी करायच्या आहे, किंवा असल्या पण ना तर अशा करायच्या आहे की ते छान ग्रो झालं पाहिजे आणि पुढे जाऊन त्यांच्या कटिंग्सही मला यूज करता आल्या पाहिजे. म्हणून म्हटलं चला 1-2 गोष्टी करायच्या होत्या. आणि आता कसं आहे की म्हणजे TV युनिट आहे बघा, त्याच्यावर पण एखादं असं छान लाईव्ह प्लांट ठेवलं की ते पण खूप छान दिसेल. त्या हिशोबाने मी ते आता मनी प्लांट वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलं होतं. आणि हे जे बेबी सनरोज आहे ना, हे पण खूप म्हणजे असं वाईल्डली ग्रो होत आहे, ते खूप मोठं मोठं जात आहे. आणि काय होतं की कुंडी खूप लहान पडते, त्याच्या मुळा अक्षरशः वर मातीच्या वर दिसायला लागलेल्या आहेत. म्हटलं त्याची थोडी कटिंग करूया, काही ब्रांचेस त्याच्या सुकल्या होत्या त्या आपण काढून घेऊया, आणि जे काही कटिंग्स निघतील मग ते अजून मला कुंडीमध्ये लावता येतील. आणि मी बघा तुम्हाला सांगितलं ना की मला काम करायचं होतं, बाल्कनीमधलं खालचं सगळं क्लीन करायचं होतं, पण मी करता करता गेली गार्डनिंगमध्ये. म्हणजे इथे आली ना की माझे हेच सगळे कामं होतात, वेळ मिळत नाही, आणि वेळ मिळाला तर मग अशा पद्धतीने तो सगळ्या झाडांमध्ये जातो माझा. पण काही हरकत नाही, काम माझं मी पूर्ण केलं होतं. बाल्कनी बऱ्यापैकी मनमोकळी करून टाकली होती. सोबत माझी आवडती कामं म्हणजे गार्डनिंगची तीही पूर्ण झाली, आणि अशी दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे. चला आता उरलेली ही 2-4 कामं मी आवरते आणि माझा व्हिडिओ देखील इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.